नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशरूमची भाजी बनवलेली आहे। बघू शकता अशा प्रकारे एकदम झणझणीत झालेली आहे ही भाजी। एकदम कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर आता मशरूमच्या भाजीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता मी इथे या ठिकाणी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। आता आपण ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तुमच्या मशरूमला जर जास्त माती असेल तर तुम्ही त्याला गव्हाचं पीठ घोळवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून काढू शकता, परंतु माझ्या मशरूमला तेवढी काही माती नसल्यामुळे मी साध्या पाण्याने स्वच्छ धुणार आहे। तर आता आपण मशरूम धुवायला घेऊया। यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया। आपण पाण्याने स्वच्छ एकदम धुवून घ्यायचे आहेत। धुतल्यानंतर हे वरचं देठ पूर्ण कट करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मी मशरूम धुतलेले आहे स्वच्छ। आता आपल्याला जे जाड देठ आहेत तेच काढून घ्यायचे आहेत। असे छोटे याचे नाही काढले तरी चालतात, कोवळे असतात त्यामुळे। आता आपण चिरायला घेऊया। बघा हे आपले जे देठ आहे ना ते वरचा टोक आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला जसे देठ जास्त कडक आहे तेच अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। आणि ज्याचं कोवळा आहे ते नाही घेतलं तरी चालतं। अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला उभे कट करून घ्यायचे आहेत मशरूम। अशा प्रकारे करायचे आहेत। तुम्हाला जर छोटे आवडत असतील साईज तर छोटी पण करा। अशा प्रकारे आपल्याला उभ्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत। बघा अशा प्रकारे मी सर्व मशरूम कट करून घेतलेले आहेत। आता आपण याला एका बाउल मध्ये टाकून गरम मसाला लावून घेऊया। दोन चमचे गरम मसाला आहे हा। अशा प्रकारे आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे। जेणेकरून सगळ्या फोडींना मसाला लागला पाहिजे। आता ही मशरूम आपल्याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे। आपण ग्रेव्हीसाठी मसाले तयार करून घेऊया। यामध्ये आपण खडा मसाला टाकून घेऊया। थोडंसं 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया। कांदा टाकून घेऊया। एक कट केलेला कांदा आहे। कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो देखील चांगल्या प्रकारे फ्राय केलेले आहे। दोन्ही पण चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया।
आपण यामध्ये लसूण पेस्ट टाकणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे ही. कढईमध्ये आपण आता 2 पळी तेल टाकून घेऊया. तेल आपलं आता तापत आलेलं आहे. मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की लगेच जिरं, थोडीशी हळद आणि आपल्या फोडी लगेच टाकून घेऊया. मशरूम चांगल्या प्रकारे वाफू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये प्युरी टाकून घ्यायची आहे. थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवूया. आता आपण यामध्ये चटणी टाकून घेऊया. 1 चमचा चटणी आहे रेग्युलर वाली आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. आणि यातच आपल्याला बारीक केलेली प्युरी टाकून घ्यायची आहे टोमॅटो कांद्याची. यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून परत 2 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवून घेऊया आणि नंतर त्यामध्ये पाणी ओतून घेऊया. शक्यतो आपल्याला यामध्ये गरम पाणीच टाकून घ्यायचं आहे. बघू शकता आपले मशरूम चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी टाकल्याने एकदम चव छान प्रकारे येते आणि कलर सुद्धा भाजीला चांगल्या प्रकारे येतो. यामुळे आपल्याला गरम पाणी शक्यतो टाकून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्या भाजीला रंग छान आलेला आहे. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्या. बघू शकता आपल्या भाजीला छान कलर आलेला आहे आणि घट्टसर झालेली आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकून देऊया. पाहू शकता अशा प्रकारे आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे. एकदम झणझणीत आणि टेस्टी अशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.